तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. तर आता उठून मला खूप वेळ झालाय. आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा वगैरे करून घेतली आणि आम्हाला जायचं लग्नाला. ह्यांच्या म्हणजे मित्राच्या बहिणीचं लग्न आहे. ते लग्नासाठी आम्हाला जायचं गावाकडं. तर आता वाजलेत 8. तर उशीर झालाय आम्हाला जरा, कारण जरा लवकर जायचं होतं. आईने तर लवकर या म्हणल्या होत्या, पण उशीर झालाच. कारण की बापलेक जरा उठायला उशीर करतेतच. किती पण नाही म्हणलं तर हळूहळू उठावं लागायला लागलं होतं ह्यांना. आणि आता गेलेत आंघोळीला दोघंजण. आता 8 वाजलेत, आता आंघोळीला गेलेत. आणि काल तर वरडायला लागलं तर 8 वाजता जायचंय, 8 वाजता जायचंय. तर जाऊ द्या, आपल्याला तर जायचंय मस्तपैकी. आता तिकडं गावाकडे जाऊन रेडी होते, कारण की इथून चला भेटूया नंतर. आम्ही निघालो होतो आणि सकाळच्या वातावरणामध्ये एवढं मस्त वाटलं. तर त्याच्यामध्ये CNGची एवढी मोठी रांग दिसली ना, बाहेर एवढी सारी रिक्षे आणि इकडे एवढ्या साऱ्या कारा. पहिल्यांदाच मी सगळं बघायला लागले होते. तर गॅसचं तर होतंच, पण आता CNG, पेट्रोल, डिझेल सगळं झाले का काही की. तर आम्ही आणि इथं पण का नाही गर्दी खूप होती, कारण शेवटची लग्नाची तारीख होती म्हणूनच. आणि आम्ही खायला बसलो होतो इडली आणि चटणी. तर काही गोष्टी ना पुण्याला राहिलाच भेटत नाही का. जर गावाच्या जवळ राहिलो तर सगळ्या गोष्टी बघायला पण भेटतात, यायला जायला पण भेटतंय, सगळ्याच गोष्टी भेटतात. पण का नाही पुण्याला राहिलं ना तेवढं लांबून काही येणं शक्य नसते प्रत्येक गोष्टीला. तसं गावाकडं गावाच्या जवळ राहिल्याचाही एक फायदा आहे की आपण प्रत्येक कार्यक्रमाला कोणत्या पण गोष्टीला येऊ शकतो. आणि तर वैशुप्पाला विचारत, आता ही आम्ही लग्न झाल्यापासून दुसऱ्यांदाच लग्नाला जायला लागलो. वैशुप्पाला आता कसं वाटायला विचारू, तुम्हाला कसं वाटायला माझ्यासोबत जायला भेटायला लागले आता? छान, लय भारी. किती भारी. सांगू शकत नाही. माझ्या पप्पाला लागली सकाळी भूक, कारण त्यांना सकाळी लागते, बाकी दिवसभर द्या न द्या. आणि मला तसं काही नाही. पण वयाच्या पप्पाला सगळ्यांना माझंच नाव सांगते की हिलाच खायचं होतं, पण मला आज खायचं नव्हतं. तुला लागतंय पण सांग ना अर्धा तास. हो, अर्ध्या तासाला मला तसं काही लागत नाही. हां, खरं सांगते मला आहे ना सांगून होत आहे. आणि मला एवढं मनात बसलं होतं की सगळे फोटो बघितले की मला खूपच आवडला होता. आणि सगळे महादेव पार्वती आहे, गणपती आहे. आलो होतं नाश्ता वगैरे करायला. बायका दिसलेत का, पैसे मागायला आले होते. थोडेफार लेकरू असल्यामुळे सगळं काम बिम करू शकते, तर तरी पण काही लोकांना काही करू वाटत नाही. तर आता निघालो, तर आलो होतो नाश्ता करायला. एवढी गर्मी व्हायला लागली आहे ना, अक्षरशः फॅनचं वारं एवढं पळाले, 2-2 फॅन चालू आहे. हो का, इथे एक चालू आहे, इकडे एक चालू आहे. आणि ही पोरगं आमचं पाणी आणलेले, सेवा बिवा काही करत नाही, मरते म्हणल्याच आणलेले. आणखीन हसते. एवढी तर सेवा करायला शिकले. जगा वाटते का मम्मी, मरा वाटते रे तुला? नाही. काय वाटते सांग, सांग काय वाटतंय? किती मस्त छान व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवते. आता गावाकडनं आम्ही चाललो, निघालो, 6 वाजले. तर आता इथे बघा सूर्य किती छान मावळायला दाखवते. तर उगवतानाचा सगळे बघतातच, पण मावळताचा असा सीन बघायला पण खूप भारी वाटायला लागलं होतं. आणि ती पण शेताकडच्या साईडला. आणि कसं वाटायला लागलंय तुम्हाला पण कमेंट करून नक्की सांगा. तर वंश पप्पाने ना मला बाहेर आलं की स्कूटी चालवायला दिली होती, पार लातूरपर्यंत मला चालवायला लावली. आणि हे दोघं मस्तपैकी बसले. असं असते बाईक स्कूटी शिकल्याचा फायदा. ह्या गोष्टी सांगायला काही लाज वाटत नाही मला, कारण की माझ्याकडे काही खरंच सोनं असं काही नाही बरं का. तर हे मंगळसूत्र आहे ना, मला आवडलं. वंश पप्पा 1 रुपया जरी खिशात असला ना आणि मला एखादी गोष्ट आवडली ना, तर ती प्रेमानं घेऊन देतात. असं नाही कोणत्या गोष्टीला म्हणत नाहीत. त्यामुळे मला ना सोन्याची अपेक्षा कधीच वाटली नाही. सोन्याची अपेक्षा मला बिलकुल नाही आणि कधी नसणार आहे पण मला, कारण की आधीपासूनच कधी सोन्याची अपेक्षा नव्हती. तशी जर असली असती ना तर तसंच हुडकला असता नवरा पण. तर मला असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद भेटते. हे माझ्या आवडतीचं मंगळसूत्र. आणि ह्यातल्या कोणत्या पण गोष्टी आहेत, त्यांनी मला कधीच नाही म्हणलेलं नाही, हे घ्यायचं नाही ते घ्यायचं नाही असं कधीच म्हणत नाहीत ते. त्यांच्याकडे 1 रुपया जरी असला ना, शेवटचं मी त्यांना काही जरी मागितलं ना, तर ते मला खरं मध्येच आणून देतात. असं नाही कधीच म्हणत नाहीत शेवटपर्यंत.
कारण की जी मागेल ती गोष्ट ते मला देतात ना त्यांच्या आईपतीप्रमाणे, हीच गोष्ट मला आवडते. लोक का नाही करोड रुपये असून सुद्धा का नाही बायकांना काही देत नाहीत, मन मारून जगायला लावतात. तर ही माझ्या खऱ्या सुनेची म्हणजे किंमत आहे की जी मला पाहिजे ते खरं मध्येच भेटते, माझ्या आनंदाची गोष्ट. बस मला ह्याच्यापेक्षा जास्त अजून काही नाही पाहिजे. तर खूप साऱ्या बायका असतात असं मन मारून जगतात. भले मोठा बंगला असतंय पण तिथं का नाही प्रेम बिलकुल नसतंय, त्यांच्या काळजी घेणारा नवरा नसतंय. आणि असं कोणत्या पण गोष्टी त्यांना घ्यायचं म्हणले की 1000 वेळेस विचार करायला लावणारा पण नवरा असते. तुझ्याकडे एवढं आहे की, तर तसं मला वंशी पप्पा कधीच म्हणत नाहीत. हमेशा मला आवडले की घे म्हणतात. असलं ना त्यांच्याजवळ कधीच त्यांनी नाही म्हणत नाहीत मला कोणत्या पण गोष्टीला, बरं का. त्यांच्याजवळ जेवढं आहे तेवढं त्यांनी मला देण्याचा प्रयत्न करतात. तर हेच ते एक मागं एक रील होती ना माझी, बरं का, ती मनापासून सांगायला लागले मी. आणि मला जीवनात अजून काही नाही पाहिजे, फक्त आम्ही आनंदात राहायला पाहिजे, बस प्रेमानं राहायला पाहिजे, बस एवढंच पाहिजे. आणि देवाला मी हमेशा हीच गोष्ट मागत असते. तर चला नंतर बोलते, कारण की आता खूप जास्त गरमी व्हायला लागली. काही चुकलं विकलं तर मला माफ करत जावं. तर आता काही नाही, सिंपल असं जेवायला बनवणार आहे वंशी पप्पा आले की, कारण की जास्त काही गरमीमुळं जीवच वाटणार गेले, चपाती भाजी तर खाऊच वाटणार गेले. आणि खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत बोलायच्या होत्या पण विसरून गेले यार मध्येच मी. तर जाऊ द्या, उद्या बोलते. तर व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला.